बाळासाहेबांच्या विचारांना अभिवादन. शहर शिवसेनेतर्फे 100वी जयंती उत्साहात साजरी. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी भावपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. शहरातील चितळे रोड येथील नेता सुभाष चौक, मंगलगेट येथील शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या संपर्क कार्यालयात तसेच माळीवाडा वेस परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची, मराठी अस्मितेची व समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. बाळासाहेबांचे विचार हीच शिवसेनेची खरी ताकद असून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी शहर प्रमुख सचिन जाधव, विक्रम राठोड, नगरसेवक संजय शेंडगे, दत्ता कावरे, गणेश कवडे, परेश लोखंडे, संतोष ज्ञानप्पा, शिवाजी कदम, रमेश खेडकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती. या जयंतीच्या अनुषंगाने आज आपण पाहतोय की नगर शहर शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी मंगलगेट भागामध्ये अभिवादन करण्यात आले. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे जे विचार आहे त्या विचारांसाठी या जयंती असतील किंवा स्मृतिदिन असन हा शिवसैनिक साजरा करत असतो. बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही चालणारे सर्व शिवसैनिक आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि सर्व मंत्रिमंडळ असेल, श्रीकांतदादा शिंदे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या नगर शहरामध्ये आम्ही शिवसेनेची आगीकूच करत आहोत. आपण पाहतोय की आता या झालेल्या ज्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी राजकारण झालं, परंतु त्या सगळ्या गोष्टीला आम्ही त्या जनतेचा कौल स्वीकारून आम्ही पुन्हा एकदा सर्व शिवसैनिक या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. हाच खरा बाळासाहेबांचा विचार आहे की आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो, हे यातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.